नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी बोलतोय। आपणाला सर्वांना माहिती आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही प्रसंगामुळे आपल्याकडे गॅस आणि डिझेल पेट्रोलचा तुटवडा आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित झाल्या। काही लोकांनी अफवा पसरवले, त्यामुळे खूप ठिकाणी पॅनिक परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु जिल्हा प्रशासन या संदर्भामध्ये दक्ष असून सर्वत्र तपासणी सुरू आहे। आपल्याकडे डोमेस्टिक म्हणजे घरगुती गॅस वापराच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण नाही आहे। त्यामुळे घरगुती गॅस ग्राहकांनी पॅनिक होण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे। आपणाला रजिस्ट्रेशन नंतर जो काही कालावधी दिला जाणार आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला गॅस सिलेंडर मिळणार आहे। फक्त कमर्शियल गॅस उपलब्धतेच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण झालेली आहे। त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शासन स्तरावरून प्रयत्न चालू आहेत आणि जिल्हा प्रशासन स्तरावर सुद्धा या संदर्भामध्ये विविध कंपन्यांशी बोलणे चालू आहे। परंतु घरगुती गॅसच्या संदर्भामध्ये ग्राहकांनी पॅनिक होण्याची आवश्यकता नाही। तथापि सध्याची टंचाईची परिस्थिती लक्षात घेता गॅस वापराच्या संदर्भामध्ये सुद्धा आपणा सर्वांना काळजी घेणे गरजेचे आहे। जास्तीचे पदार्थ तयार करणे किंवा गॅस वाया घालवणे किंवा बऱ्याच ठिकाणी गॅस चालू असतो आणि त्यावर काही शिजवलं जात नाही, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये गॅस बऱ्याच ठिकाणी वाया जातो। तर या सर्व बाबी आपण लक्षात घेऊन माझी सर्वांना विनंती असणार आहे की आपण पाणी टंचाईच्या काळामध्ये ज्या पद्धतीने पाणी जपून वापरतो त्याच पद्धतीने आता गॅस सुद्धा आपल्याला जपून वापरावा लागणार आहे। जोपर्यंत ही परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत प्रत्येक ग्राहकाने आवश्यकतेप्रमाणेच अत्यंत काटेकोरपणे गॅसचा वापर केला तर आपल्याला गॅस पुरेसा उपलब्ध होऊ शकतो। त्यामुळे आपण गॅस वाया जाणार नाही याची पण काळजी घ्या। संपूर्ण गॅस एजन्सीच्या तपासण्या आमच्या पुरवठा विभागाच्या टीम मार्फत तयार केलेल्या तपासण्या होत आहेत। जिल्हाभरामध्ये आपण 11 टीम तयार केलेल्या आहेत आणि कालपासून सातत्याने या ठिकाणी तपासण्या सुरू आहेत। कुणी जर काही सावळा गोंधळ करत असेल, काळा बाजार करत असेल आणि त्याच्या पद्धतीने काही साठे वगैरे करून ठेवत असतील तर तुम्ही जिल्हा प्रशासनाशी संपर्क करा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क करा। त्याच्यावर आम्ही तातडीने EC ॲक्ट खाली कारवाई करू। परंतु या परिस्थितीमध्ये सर्वांनी थोडं संयम बाळगणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे। ते आपण कराल असा मी विश्वास बाळगतो। धन्यवाद।